नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोळंबीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धा किलो कोळंबी घेतली होती आणि अशी मधोमध त्याच्यामध्ये जी धागा असतो ना तो पण मी काढून घेतलेला आहे, पूर्णपणे कट करून घेतलेली आहे। जरा थोडीशी मोठ्या आकाराची होती, स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यासाठी बघा आपल्याला वाटण करायचे तर मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले, तसे मोठेच कापून घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 चमचा धने घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे आणि थोडंसं एकदम सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, ते पण असं पातळ कापून घेतलेलं आहे। ह्या रेसिपी सोबत ना तुम्हाला पिण्यासाठी एकदम मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी बघा, दोन्हीतली रेसिपी कोणती आवडली ती पण मला कमेंट करून जरूर सांगा। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे सगळं टाकून घेते। मिक्सरमध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे। आता आपण काय करूया, बारीक वाटून घेऊया। बारीक एकदम करून घेतलेलं आहे वाटण। टोप ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता काय करू, वाटण टाकून घेऊया। वाटण टाकून घेतलेलं आहे, गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। तेल सुटस्तोवर चांगला बघा मसाला मी परतून घेतलेला आहे, जेवढा होता होईल एवढं चांगलं परतून घ्यायचं। त्यात टाकणार आहे छोटा अर्धा चमचा हळद, त्यात टाकणार आहे थोडासा गरम मसाला, त्यात टाकणार 1 चमचा आगरी मसाला, कोणता पण मसाला तुम्ही टाकू शकता जो तुमच्याकडे आहे तो, त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ। गॅस आहे मीडियम। आता हे सगळं मी परतून घेणार आहे, मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकूया आता हे आपण कोळंबी। ह्याच्यावर तुम्ही 1 बटाटा पण टाकू शकता, साल काढायची आणि छोटे तुकडे मोठे तुकडे करून जरी टाकलं तरी चालेल, वांग पण टाकलं तरी छान लागतं बरं का। ह्याला काय करते, 1-2 मिनटं मी ह्या मसाल्यामध्ये परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं होतं कोमट पाणी, साधं जरी पाणी टाकलं तरी पण चालू शकते बरं का। हे पहिलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियमच, त्यात आपण अजून पाणी टाकूया। हे पण कोमटच पाणी आहे बघा, जास्त असं उकळलेलं वगैरे पाणी नाही आहे। तुम्हाला तर रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं, कमी पाहिजे असलं तर कमी टाकायचं, आपल्याला जास्त पाहिजे असलं तर जास्त टाकायचं। अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्तच आहे। एकूण मी ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला कोकम। गॅस केलेला आहे मी थोडासा बारीक आणि आपण चांगलं उकळून घेऊया। आपलं कालवण उकळते तोवर आपण बनवून घेऊया। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा नारळ घेतलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल ना तर पाठीमागची काळी पाट काढून घेतली तरी चालेल किंवा खिसून घेतला तर चालेल। मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी जिरं टाकणार आहे, 2 पाकळ्या लसणाच्या, 2 तुकडे घेतलेले आहेत बघा आल्याचे, 2 ह्याच्यामध्ये टाकायच्या छोट्या आकाराच्या 2 हिरव्या मिरच्या, छोटा 1 चमचा साखर, त्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ आणि मी ह्याच्यामध्ये 10 ते 12 बघा कोकम मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते, हे टाकून घेणार आहे। जरी ह्याचं पाणी जरी टाकलं तरी चालू शकते, नाही तर पूर्ण जरी कोकम टाकलं तर चालेल। तुम्हाला मी दाखवायला बघा अशा प्रकारे आहे। आता हे काय करणार आहे, मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा थोडंसंच पाणी टाकून मी बारीक केलेलं आहे। एवढंच आपण 1 भांडं घेतलेलं आहे, खाली वरती मलमली कपडा घेतलेला आहे, एखादी चाळण किंवा गाळण जरी घेतली तरी चालेल। हे एवढंच पहिलं आपण काय करूया, गाळून घेऊया। हे बघा आपण थोडंसं पाणी टाकून बारीक केलं होतं, ह्याचा बघा चोथा जो राहिलेला आहे ना, ह्याच्यामध्ये थोडे मोठे तुकडे पण खोबऱ्याचे राहिलेले आहेत। ह्याच्यामध्ये आता मी पाणी टाकते आणि एकदा फिरवून घेते। पाणी टाकून बघा मी एकदाच फक्त फिरवून घेतलेलं आहे। आता हे मी गाळून घेते। मस्त असं बघा गाळून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी एकदम बारीक कापून कोथिंबीर टाकायची। थोडा वेळ जर ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर एकदम थंडगार, आणि जेवताना मग ग्लासमध्ये ओतून घ्यायचं, खूप चविष्ट लागतं बघा। आणि हे तर कसं जे कोकम होते ना, माझ्या फ्रेंडनं रत्नागिरीवरनं दिले होते, मस्त असे कोकमचा म्हणजे रस निघालेला आहे, 1 नंबर लागते बरं का ही सोनकढी। तुम्ही एकदा जरूर करून बघा आणि तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते पण मला सांगा बरं का। बारीक गॅसवर बघा कालवण उकळत ठेवलं होतं, मस्त बघा किती झालेलं आहे। आणि एवढं बघा असं पातळ, ह्याच्यापेक्षा जरी तुम्हाला घट्ट पाहिजे असलं तर पाणी थोडंसं कमी टाकायचं मग, पण असं भातावर वगैरे खाण्यासाठी 1 नंबर होतं। करून बघा अशा पद्धतीनं, खूप रेसिपी मी तुम्हाला दाखवते सोप्या पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।